हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, काल एक वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांचा एक GR आलेला आहे, शासन निर्णय आलेला आहे. यामध्ये बघू शकता जळगाव, लातूर, बारामती, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार, गोंदिया असे 7 शासकीय महाविद्यालयामध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांसाठी क्षमतेचे BSc नर्सिंग महाविद्यालय जे कॉलेजेस ऑलरेडी मागच्या वर्षी सुरू झालेले आहे तिथे आता पदांची निर्मिती करण्याबाबत आपल्याला काय मिळालेलं आहे, एक GR मिळालेला आहे. ओके, 4 जून 2026 आहे. तर बघू शकता याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की जेवढे पण शासकीय जे नर्सिंग कॉलेजेस आहेत DMERच्या अंडरमध्ये त्या कॉलेजेसमध्ये सध्या पद निर्मिती करायची. म्हणजे पदी निर्मिती झाली म्हणजे काय, रिक्रुटमेंटचा मार्ग हा ओपन होणार. ओके, आता यामध्ये बघू शकता तुम्ही याच्यामध्ये विवरण दिलेलं आहे किती आपल्याला पदं आहे ते बघून घेऊ आपण. व्हिडिओ जास्त मोठा नाही करू. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता. सर्वात पहिले जळगावसाठी बघूया. आता यांनी काय केलेलं आहे की तात्काळ पहिल्या वर्षासाठी म्हणजे प्रथम वर्षासाठी त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने काय म्हणतो तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरची जी रिक्वायरमेंट आहे जे भरण्याची, जे पदं स्थापना करण्याची, ती रिक्वायरमेंट हळूहळू होणार. तर यावर्षी आपल्याला हे आहे, हे दुसऱ्या वर्षी, हे तिसऱ्या वर्षी, हे चौथ्या वर्षी बघू शकता. 4 वर्षाचा BSc नर्सिंगचा कोर्स असतो. तर प्रत्येक कॉलेजला आता जळगावला किती टोटल जागा भरणार आहे. प्राचार्य नर्सिंगविषयी सांगत. ओके, नर्सिंग महाविद्यालयामध्ये जे BSc नर्सिंग महाविद्यालय इथे शासनाने हे पदं निर्मिती केलेली आहे. म्हणजेच हे पदं येणाऱ्या काळामध्ये परीक्षेद्वारे, म्हणजेच परीक्षा म्हणजे कोणती, MPSC. ओके बाबांनो, MPSCद्वारे भरल्या जाऊ शकतात. तर काय, प्राचार्य म्हणजे प्रिन्सिपल, उपप्राचार्य, व्हाईस प्रिन्सिपल, प्राध्यापक, प्रोफेसर, हे असोसिएट प्रोफेसर, लेक्चरर, अधिव्याख्याता आणि प्रशासकीय अधिकारी. ओके, हे पदं. तर गट अ मध्ये काय, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक. ओके, हे झाले गट अ मध्ये गेले. गट ब चे लेक्चरर आणि प्रशासकीय अधिकारी आणि ट्यूटर. तर व्हेरी इम्पॉर्टंट, बरेच विद्यार्थी आहे आपले महाराष्ट्रातले जे की ट्यूटरच्या आणि निर्देशक ह्या पदासाठी वाट बघत आहेत. ओके, ट्यूटर पद 7 जागा पहिल्या वर्षी. चिकित्सालय क्लिनिकल इन्स्ट्रक्टर म्हणतो याला 3 जागा बघू शकता तुम्ही. ओके, कार्यालयीन अधीक्षक 1 वगैरे हे सगळे बघून अशा 17 जागा. तर बघू शकता प्रत्येक वर्षाला टोटल जर बघायला गेल्या तर जवळपास चांगल्या मोठ्या जागा ते भरतील. जसं 5 आणि 4 9. ओके, 9 आणि हे 17 म्हणजे किती झाले, जवळपास याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक 26 जागा, टोटल 26 जागा प्रत्येक वर्षी भरण्यात येतील. लक्षात ठेवा, प्रत्येक वर्षी. सेकंड इयरला 7 जागा, थर्ड इयरला 2 जागा. ओके, म्हणजे हे बघू शकता तुम्ही प्रत्येक. आता जर याचं हे PDF तुम्हाला ना टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलला भेटून जाईल. तर बघू शकता पहिल्या वर्षी इथे 5 जागा भरणार इथे, नंतर दुसऱ्या वर्षी फक्त सहयोगी प्राध्यापकच्या 2, तिसऱ्या वर्षी लागणार नाही, चौथ्या वर्षी लागणार नाही. ओके, टोटल अशा 7 जागा भरतील गट अ च्या. ओके, आणि जर गट ब च्या टोटल 7 जागा. ओके, गट क च्या जर बघायला गेलं तुम्हाला ट्यूटरच्या जागा बघू शकता 18 आणि 3 म्हणजे 21 जागा बघायला मिळू शकता. अशा टोटल प्रत्येक वर्षी 42 जागा. ओके, म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जर बघायला गेलं याच्यामध्ये तर जवळपास तुम्ही बघू शकता जर MPSCनी एक्झाम घेतली आणि घ्यावंच लागेल MPSCद्वारे, कारण ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सहयोगी प्राध्यापकच्या जागा आत्ताच काही दिवसापैकी एक 6 ते 7 लोकांची रिक्रुटमेंट झालेली आहे MPSCद्वारे. याची परीक्षा कशी होती, ओके, याचे पेपर लेवल कसं होतं याविषयी तुम्हाला जर आयडिया, इन्फॉर्मेशन पाहिजे तर प्लीज माझ्या नंबरला तुम्ही मेसेज ठेवू शकता किंवा कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याच्याविषयी तुम्हाला तो जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे चॅनलवर आहे तो जाऊन बघू शकता. परीक्षा कशी होती, त्यांचं सिलेक्शन कसं झालं, कुठला क्रायटेरिया होता, सगळं तुम्ही बघू शकता. तर MPSCद्वारे आपल्याला हे जे पदं आहेत, हे 2 पदं. आता हे 2 पदं म्हणजे फक्त जळगाव. तर आपले टोटल किती, 7 कॉलेजेस आहेत. ओके, 7 कॉलेजेसला प्रत्येक कॉलेजमध्ये 2. ओके, हे जर बघितलं तर जवळपास 14 पदांची ॲडव्हर्टाइजमेंट यावर्षी MPSCची असोसिएट प्रोफेसरची, सहयोगी प्राध्यापकाची येऊ शकते. ओके, अधिव्याख्यात्याची किती, 3 साथी. ओके, बघू शकता अधिव्याख्याता, लेक्चरर म्हणजे 7 तरी 21 पदासाठी. ओके, एका पहिल्या वर्षी 21 पदं. ओके, लक्षात ठेवा, म्हणजे नर्सिंगसाठी जर बघायला गेलं तुम्हाला तर 21 पदं हे सहाय्यक प्राध्यापक म्हणजे अधिव्याख्यातासाठी 21 जागा येऊ शकतात. आणि जर तुम्ही याचं जर बघितलं तर सहयोगी प्राध्यापक, ओके, असोसिएट प्रोफेसरसाठी तुमच्या जवळपास 14 पोस्ट म्हणजे 21 + 14. ओके, हे झालं. आणि हे ट्यूटर आहे, ट्यूटर
ओके, लक्षात ठेवा. ट्यूटर हे 7 आणि हे 3 म्हणजे 10. ओके, प्रत्येक कॉलेजला म्हणजे हे 70 जागा ट्यूटरच्या. म्हणजे बघू शकता तुम्ही किती जागा. पहिल्या वर्षी जर बघायला गेलं तर 70, 21 आणि 14. ओके, टोटल हे जर बघितलं तुम्ही 5, 9 आणि 1 10 म्हणजे 105 जागा प्रत्येक वर्षी लागणार आहे आपल्याला. सो प्रत्येक पहिल्या वर्षाला तरी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जागा लागणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्यानुसार तुम्ही 105 जागाची 105 जागाची नोटिफिकेशन आपल्याला MPSCद्वारे 105 जागांचं नोटिफिकेशन लवकरच आपल्याला बघायला मिळू शकते. कारण हे या वर्षीचं होतं 25-26 म्हणजे मागच्या वर्षीचंच झालेलं आहे आणि या वर्षीचं 26-27 म्हणजे हे 105 जागा प्लस आता तुम्ही याच्यामध्ये सुद्धा ॲड करू शकता 26-27चं 2 त्याच्यानंतर हे 3 ओके 5 ओके 5 आणि याच्यामध्ये 7 ओके लक्षात ठेवा 2 3 5 5 न 7 12 ओके. तर 12 जागा याच्यामध्ये पकडा तुम्ही. सो 12 × 12 84 जागा. ओके, 12 × 84 जागा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यात प्रत्येक कॉलेजला 100 जागा. 84 म्हणजे 105 ऑलरेडी मागच्या वर्षी, यावर्षी 84 जागा. तर अशी 5 आणि 4 9 8 आणि 189 जागा नर्सिंग ओके टीचिंग ओके नर्सिंग BSc नर्सिंग कॉलेजमध्ये टीचिंगसाठी 189 जागासाठी रिक्रुटमेंट यावर्षी आपल्याला बघायला मिळू शकते. ऑलरेडी हे पदनिर्मिती मागच्या वर्षी झाली नाही म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट आली नव्हती, बट यावर्षी डेफिनेटली आपल्याला 189 जागांची डेफिनेटली ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळू शकतो. आणि मग 26-27 म्हणजे नेक्स्ट इयर आणि 28-29 नेक्स्ट इयर म्हणजे अशा पद्धतीनं पुढे सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतील. पुढे 28-29मध्ये जे रिक्रुटमेंट होईल त्याच्यामध्ये जागा तुम्हाला कमी बघायला मिळतील, बट जे मोठी रिक्रुटमेंट आहे म्हणजे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे की बाबांनो, ट्यूटरच्या अधिव्याख्याताच्या सहयोगी म्हणजे नर्सिंगमध्ये ज्यांचं MSc झालेलं आहे, PhD झालेलं आहे, MPhil झालेलं आहे आणि BSc नर्सिंग झालेलं आहे, सगळ्यांसाठी खुशखबर आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. जर पाठ्यनिर्देशक असेल, ट्यूटर असेल तर यांच्यासाठी फक्त BSc हा मिनिमम क्रायटेरिया असतो. लक्षात ठेवायचं. MSc इज डिझायरेबल, बट बाकी जसं की तुम्हाला अधिव्याख्याता आहे, सहयोगी प्राध्यापक आहे, उपप्राचार्य प्राचार्य आहे, यांच्यासाठी तुम्हाला MSc प्लस PhD लागेल. लक्षात ठेवा हा पदांसाठी. आणि इकडे तुम्हाला MSc लागेल अधिव्याख्यातासाठी आणि असोसिएट प्रोफेसरसाठी. कमीत कमी 5 to 10 इयर्सचा एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला विचारला जाईल. बट डेफिनेटली जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्यावेळेस आपल्याला कळेल की इथं क्रायटेरिया त्यांनी काय ठेवला. बट ज्या लोकांचं BSc झालेलं आहे, BScसाठी ट्यूटरच्या जागा फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतात. ओके, फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्यूटरच्या जागा म्हणजे ट्यूटरच्या जागा बघू शकता. ओके, इथे 84 जागा ह्या पकडायच्या. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके 7 ओके यस 84 जागा ह्या आणि ह्या 105. तर जवळपास 189 जागा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ट्यूटरच्या लेक्चररच्या बघायला मिळतील. हे लातूरचं आहे. सेम तोच क्रायटेरिया, काही वेगळं नाही आहे. ओके, बाकी त्याच्यानंतर हे आहे बारामतीचं. बारामतीला पण सेम पोस्ट आहे. 100 विद्यार्थ्यांसाठी सेम क्रायटेरिया लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगलीचं बघू शकता, त्याच्यानंतर तुम्हाला कोल्हापूरचं बघू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे नंदुरबारचं आणि गोंदियाचं. असे 7 नर्सिंग कॉलेजेस तयार होत आहे. बाकी गट क आणि गट ड चे सुद्धा काही पदं बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच आउटसोर्सिंगद्वारे सुद्धा भरल्या जाणार आहे आणि परमनंट जागासुद्धा भरल्या जाणार आहे. परमनंट जागा असतील तर त्या तुम्हाला MPSCद्वारे भरल्या जातील. ओके, आणि ज्या जागा आउटसोर्सिंग आहे तर ते ऑलरेडी जे DMER सोबत कॉन्ट्रॅक्च्युअल जे संस्था आहे त्या कनेक्टेड आहे त्यांच्या थ्रू त्या भरल्या जातील. ओके, सो खूप इन्फॉर्मेशन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. प्लीज शेअर करा आणि लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जुळून राहण्याचा प्रयत्न करा. चांगली इन्फॉर्मेशन, चांगल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. ओके, लक्षात ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.